जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष। 25 जून इसवी सन 1670 एका पाठोपाठ किल्ले घेण्याचा तडाखा मराठ्यांनी चालूच ठेवला। शिवछत्रपतींच्या आदेशानुसार किल्ले कर्नाळा आणि रोहिडा स्वराज्यात सामील केल्यानंतर तत्कालीन कोकण प्रांतातील आणि सध्याच्या पालघर जिल्ह्यातील किल्ले कोहोज मराठ्यांनी स्वराज्यात दाखल करून घेतला। 25 जून इसवी सन 1677 महाराज तिरुवाडीजवळ येऊन पोहोचले। जून महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात वेल्लोरहून महाराज जिंजीला आले व 6000 घोडदळ घेऊन शेरखानाच्या पाठलागावर निघाले। शेरखान लोधीचा मुक्काम यावेळी तिरुवाडीच्या किल्ल्यात होता। हा किल्ला त्यांच्या सासरच्या ताब्यात होता। शेरखानाजवळ 3000 घोडदळ व 3 ते 4000 पायदळ होते, परंतु महाराजांचे नाव एक कुशल युद्ध तो कच्चा होता। मुत्सुद्धा सल्ल्यावरही नेहमी या शब्दाला सैन्य शक्तीचा अतिरिक्त विश्वास होता। 25 जून इसवी सन 1693 किल्ले सिंहगड मोहीम। स्वराज्यनिष्ठ नावजी बलकवडे व विठोजी कारके यांनी निवडक मावळे सोबत घेतले आणि ते लोणावळ्याजवळच्या किल्ले राजमाची वरून निघाले। पावसाळ्याचे दिवस, त्यात अंधार अशा स्थितीत मराठे रान तुडवत किल्ले सिंहगडच्या जंगलात येऊन पोहोचले व गडावरच्या गनिमावर हल्ला करण्यासाठी योग्य संधीची वाट पाहत 5 दिवस दबा धरून बसले। 25 जून इसवी सन 1740 नानासाहेब वयाच्या सुमारे 14-15 वर्षापासूनच अप्पांबरोबर सातारा दरबारात येऊ लागले होते। त्यांचा मुक्काम बऱ्याच वेळेला साताऱ्यातच असे, त्यामुळे त्यांना राजकारणाचे उत्तम ज्ञान होते। शिवाय श्रीमंत बाजीरावांचे चिरंजीव म्हणजे त्यांच्याकडून बरंच काही शिकले असणार असा विचार करून शाहू महाराजांनी दिनांक 25 जून 1740 बुधवार आषाढ शुद्ध द्वादशी शके 1662 रौद्र संवत्सरी सकाळी आदलत राजवाड्यात नानासाहेबांना पेशवे पदाची वस्त्रे बहाल केली। यात एकूण 1 मंदिल पगडी, 1 जामा, अंगरखा, चादर, सुरवार, शिक्का, मोत्यांचा आणि अंबासह 1 हत्ती असे होते। दरबारात नानासाहेबांबरोबर अप्पांचाही मोठा सत्कार झाला। त्यावेळी चिन्माजी बल्लाळ पंडित यांना 1 मंदिल, 1 जामा, 1 शाल, 1 पटका, 1 सुरवार आणि 1 मोत्यांचा तुरा देण्यात आला। मध्यंतरी बाजीरावांच्या काळात अंबाजीपंत पुरंदरे हे दौलतीचे निष्ठावंत सेवक वार्धक्याने मृत्यू पावले होते। त्यांचे पुत्र महादजीपंत पुरंदरे यांनाही मानाची वस्त्रे बहाल करण्यात आली। शाहू महाराजांनी नानासाहेबांना 30 गाव मोकांस म्हणून दिले। शिवाय विरुबाई राणे साहेबांनी नानासाहेबांना 110 रुपये किमतीचे वस्त्र दिले। पेशवाईचा समारंभ झाल्यानंतर चिमाजी आप्पा, नानासाहेब आणि महादजीपंत पुण्यात आले। पावसाळ्याच्या अखेरीस लगेचच नानांनी मोहिमेची आखणी केली होती, कारण बाजीराव पेशव्यांच्या मृत्यूनंतर सर्व बाजूंनी शंजूंनी उचल खाल्ली होती।